माहेरी बरेच दिवस राहिले आणि नंतरच्या दिवसामध्ये तर फक्त मला माझं घरच आठवत होतं, कारण तिथे झालेला पसारा मला माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. कसं असतं ना, आपण सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करून घेतो, पण त्यानंतर निघणारी आपली परेशानी ही आपल्यालाच माहिती असते. जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यावर ते आपलं घर एकदम व्यवस्थित असतं, कारण आपण माहेरी जरी गेलो, सासू असतातच आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी. पण माझ्या बाबतीत तसं काही नाही आहे, आम्ही दोघेच राहतो, त्याच्यामुळे आल्यावरती मला सगळाच पसारा काढावा लागतो. तसंच माझं झालेलं. काल रात्री आलेले आणि मग एवढंच प्रवासाने थकलेलो होतो, जेवण वगैरे केलं, मग फक्त झाडून वगैरेच काढून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग सकाळी उठले आणि पाणी पण आलेलं होतं नळाला. मग माठ वगैरे घासून घेतला, हंडा पण घासायला घेतलेला, कारण स्वच्छ घासून पाणी भरून घ्यावं म्हणलं आणि बरेचसे कामं करायची होती मला. आणि नळाला पाणी आलेलं आहे म्हणल्यावर मी ब्रश वगैरे काहीच केला नाही, झोपेतनं उठले आणि तशीच किचनमध्ये आले. म्हणलं पाणी आहे तोपर्यंत आपण आता आपले पाण्याचे कामं करून घेऊया. सगळ्यात मेन काम तर हेच आहे की पाणी, पिण्याचं पाणी भरण्याचं. तर मग इथे मी माठ भरून घेतला आणि त्यानंतर मग हंडा घासून घेतला आणि तोही भरून घेतला. आता चला म्हणलं, रॅकवरती खूप धूळ साचलेली होती आणि कॉक्रोच पण झालेले होते माझ्या घरामध्ये. तसं आहोने औषध टाकलेलं होतं, त्यामुळे त्या कॉक्रोच इकडे तिकडे गेलेले, मला सगळंच साफ करायचं होतं. मग चला म्हणलं आता रॅकवरचे सगळे भांडे काढून घेऊया. मग रॅकवरचे भांडे काढून घेतलेले आणि तेही घेतले. मग पटकन घासायला सगळं घासून घेत होते, कारण हो आणि कियान झोपलेले होते. म्हटलं ते दोघंही झोपलेले आहेत, तोपर्यंत जेवढं उरकल तेवढं करून घेऊया आपलं. आणि माझ्या अवताराकडे प्लीज दुर्लक्ष करा. रात्री मी एवढी थकले होते ना, ज्या ड्रेसवर आले तो ड्रेस ठेवला आणि चेंजही केलेलं नाही, कारण आम्ही लालपरीने प्रवास केलेला होता, म्हणजे स्लीपरने आलेलो नव्हतो. त्यामुळे पाठीची तर बँड वाजलेली होती, कमरेची. मग जेवण वगैरे केलं आणि तसेच झोपून गेलेले होते. माहेरी होते इतक्या दिवस तर आजारीच होते, म्हणजे थोडंसं बरं वाटायला लागलं तर आहो घ्यायला आलेले. आता म्हणलं चला, तिकडे भरपूर आराम केलेला आहे, त्या आरामाचंच आता इकडे कामामध्ये रूपांतर करूया. मग आपलं जे काम आहे ते पटकन करून घेऊया म्हणलं, सध्या स्टॅमिना आहे तोपर्यंत. मग घेतलं सगळं व्यवस्थित स्वच्छ करायला. भांडे तर सगळे काढूनच घेतलेले होते, घासून घेतले आणि त्यानंतर मग धुवायला पण घेतले. आणि मग घरामध्ये जाळं पण झालेलं होतं. त्याचबरोबर मग बेडरूममध्ये गेले आणि तिथला पसारा थोडाफार आवरला आणि जाळे वगैरे काढून घेतले आणि घर स्वच्छ असं झाडून घेतलेलं. तसं मला तेही आवरायचं होतं, पण एवढं सगळं म्हणलं एकाच दिवशी केलं तर परत आपलं आजार पण वाढायचं, त्याच्यामुळे थोडं थोडं स्टेप बाय स्टेप करूया. मग सगळं घर झाडून घेतलं, बेडरूम, आणि त्यानंतर गेले हॉलमध्ये. हॉलमध्ये तर भरपूर असा पसारा झालेला होता की आणि त्याचे डॅडा पण उठले होते, ते खाली गेलेले. मग तोपर्यंत म्हणलं चला आपण आता सगळं स्वच्छ करून घेऊया. मग इकडे सगळीकडे धूळ धूळ, मला नुसतं धूळच दिसत होती. तरी पण आहोने बऱ्यापैकी घर स्वच्छ ठेवलेलं होतं. पण तेही 2 दिवस झाले तिकडे आलेले होते आणि समोरच सगळं मोकळं पटांगण असल्यामुळे ना, माझ्या घरामध्ये एवढी धूळ येते ना, तर मग सगळीकडे मला फक्त धूळच दिसत होती. त्याच्यामुळे जेवढं मला क्लीन करता येईल तेवढं माझं क्लीन करण्याचा प्रयत्न चालू होता. हॉलमध्ये पण जाळे झालेले होते, मग तेच सोबतच काढून घेतलेले. आणि बेडशीट पण म्हणजे रात्रीच मी चेंज केलं होतं, पण कियाने त्याच्यावरती सांडवलेलं होतं. मग त्यामुळे म्हणलं चला आता परत चेंज करून घेऊया. मग दुसरं बेडशीट टाकलं आणि चांगलं सेट करून घेत होते. माहेरी खूप आराम केलेला, म्हणजे आजारी होते त्याच्यामुळे काहीच काम केलेलं नव्हतं. पण आता इकडे आता मलाच करावं लागणार होतं, आपल्या घराचं काम आपल्यालाच करावं लागणार होतं आणि ते काही चुकणारं नसतं. आणि त्यानंतर मग हॉल पण घेतला झाडून. तुम्हाला पण दिसत असेल कशी धूळ झालेली आहे घरामध्ये, कारण फरची पुसेल त्यावेळेसच ही सगळी धूळ जाणार आहे, नाहीतर किती झाडलं तरी ती धूळ निघतच राहणार आहे. बाकीची सगळी कामं पण मला करायची होती, बरेचसे कपडे पण धुवायचे होते, कारण आता एवढ्या दिवसापासून घर बंद होतं. म्हणजे आहो तर होतेच, पण धूळ तर येतच होती सारखी, कारण ते कुठे पोछा वगैरे थोडी मारलेला त्यांनी. मग त्याच्यामुळे मी म्हणलं जेवढं जमल तेवढं आज करून घेऊया. आता बराच वेळ झाला होता, हॉल वगैरे स्वच्छ करून घेतला, त्याच्यानंतर गॅलरी पण स्वच्छ केली आणि मग ब्रश करायला घेतलेला, कारण मी आणखी चहा वगैरे काहीच पिलेला नव्हता, कारण पाणी जाण्याची भीती होती. त्यामुळे मग पटापट करण्याच्या मागेच मी लागलेले होते, कारण आता रात्रीच्या प्रवासाने पूर्ण थकलेले होते. मग झोप पण पुरेशी झालेली नव्हती, त्यामुळे म्हणलं लवकर उठून पण काही होणार नाही. मग त्यामुळे
आणि चहा वगैरे केली आणि कियांसाठी नाश्ता पण बनवलेला होता. त्याच्यासाठी होममेड सॅरलॅक बनवलेलं होतं. खूप हेल्दी आहे बरं का. तुम्ही पण तुमच्या मुलाला करून खाऊ घालू शकता. ह्याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, प्लीज तिथे जाऊन चेक करा. म्हणजे भांडे तर घासून घेतले होते मी, पाणी होतं तोपर्यंतच, आणि त्यानंतर मग रॅक पण घासायला घेतलेलं. म्हणलं तिथल्या तिथंच घासून पुसूया, तर मग मी इथे घासून घेतलं आणि त्यानंतर मग बाथरूममध्ये नेऊन छान क्लीन करून घेतलं पूर्ण पाणी मारून. आणि मग बेडरूममध्ये घेऊन आले. फॅनच्या हवेखाली सुकेल म्हणलं लवकर, म्हणजे लवकरात लवकर मला किचन सेट करून घ्यायचं होतं, कारण स्वयंपाकही बाकी होता. कारण ह्याच गोष्टींमध्ये पूर्ण वेळ गेलेला, कारण सगळे भांडे वगैरे घासून सगळे लावायचे काढायचे म्हणल्यावर. आणि लहान लेकरू पण आहे घरामध्ये, त्याच्याकडेही बघावं लागतं. त्याचे डॅडा असले तरीही तो आणखी म्हणजे बेस्ट फिडिंगवरच आहे, त्यामुळे त्याच्याकडे प्रॉपर लक्ष तर द्यावंच लागतं. त्यानंतर मग खाली पण जी घाण झालेली आहे ती पण क्लीन करून घ्यावं म्हणलं. मग सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग रॅक घेऊन आले आणि रॅकवरती भांडे पण रचायला घेतलेले. आता कुठे कसं लावू काय, म्हणजे ह्याचा गोंधळ माझ्यासोबत होतच होता की तेवढ्यामध्ये लाईटही गेली. आणि हे नेहमीचंच आहे, मी काहीही करायला लागले नाही लाईट जाणार म्हणजे जाणार. त्यामुळे मग भांडे रचताना काही व्हिडिओ घेतलेला नाही आहे मी. पूर्ण क्लीन वगैरे करून मग भांडे लावून घेतलेले आणि तोच व्हिडिओ मी डायरेक्ट शूट केलेला. त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि इकडे स्वयंपाकही केला. बेसन बनवलेलं होतं, कारण घरातला सगळा भाजीपालाही संपलेला होता आणि पीठही संपलेलं होतं, त्यामुळे फक्त भातच बनवलेला होता. आणि हे असं माझं किचन होतं. मग फ्रेश वगैरे झाले, पोछा वगैरे कपडे सगळं काम आवरलं आणि त्यानंतर मग जेवणासाठी बसलेलो. जाम अशी भूक लागलेली होती. छान बेसन बनवलेलं होतं, त्याच्यामध्ये सोयाबीन पण टाकलेली आहोंने आणि घरातले पीठ संपलेलं होतं. मग आहोंने नंतर गहू आणलेले होते. मग मी बसलेले दळण करण्यासाठी, कारण संध्याकाळसाठी तर आपल्याला पोळ्या करावंच लागणार होत्या, कारण दोन्ही टाईम भात खाऊन थोडे ना जमणार होतं. आणि मग मी काय करत असल्यावर माझा कियान कुठे मागे राहतो का, तो तर मला मदत करायला येतोच. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल